हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही. आजचा विषय आहे ए कम्स ऑफ एज, भाग 4 आणि शेवटचा. 4 भागांचे मी हे रेकॉर्डिंग केलेलं आहे, कारण बरंच मोठं पुस्तक आहे आणि त्याच्यातला जो युनिटीचा जो भाग होता ट्रॅडिशनवरचा, तो मी फार डिटेलमध्ये घेतलेला नाही. याची 2 कारणं आहेत. एक कारण असं आहे की आत्ता रिकव्हरी ओरिएंटेड आपण बोलतो आणि सर्व्हिस ओरिएंटेड होते. त्याच्यामध्ये युनिटीमध्ये हा एक वेगळा विषय आहे, त्याच्यामुळे आत्ता बोलत नाही. पण त्याच्यानंतर मी स्वतंत्रपणे कधीतरी प्रत्येक ट्रॅडिशनवरती, जेव्हा मला प्रत्येक रूढीवरती स्वतंत्रपणे एखादा व्हिडिओ बनवेल आणि टाकेल, तेव्हा त्याच्यामध्ये ए कम्स ऑफ एजचा उल्लेख आणि संदर्भ नक्की येणार आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की यूट्यूबवरती माझ्या लक्षात आलेलं आहे की पायऱ्यांवरती नवीन सभासदांसाठी वेगवेगळ्या विषयांवरती बऱ्याच लोकांना ऐकण्यात इंटरेस्ट आहे. हे पुस्तकं काय कोणाला ऐकण्यात इंटरेस्ट नाही. कदाचित असं असेल, मला परवा कोणीतरी सांगितलं की अरे पुस्तकांबद्दल ह्याच्यामध्ये मीटिंगमध्ये बोललंच जात नाही, त्यामुळे अशा प्रकारचे पुस्तकं आहेत, त्यांची माहिती घेतल्याने आपल्याला काहीतरी सोसायटीला फायदा होईल. हेच अजून मेंबरच्या गळी कोणीतरी उतरवायला पाहिजे पहिल्यांदा, की हे सगळं लिहिलेलं आहे, हा इतिहास कसा झाला तो लिहिलेला आहे. नुसतंच आपला वाढदिवस करायचा, केक खायचा आणि घरी जायचं असं नाही आहे. तर त्याच्यामागे खूप मेहनत आहे इतरांची, आणि ती कुठली मेहनत आहे ती समजून घेण्यासाठी हे करायला पाहिजे. त्यामुळे आज मी बोलणार आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस कम्स ऑफ एज, कम्स ऑफ एज या इंग्रजी पुस्तकाचा 4था आणि शेवटचा भाग. आजची तारीख आहे 26 जून 2024, बुधवार. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी माझ्या मुंबईतल्या वरळीच्या घरी बसून रेकॉर्डिंग करत आहे. आता मी थोडंसं मनोगत पण व्यक्त करतो, कारण तेवढा आपल्याकडे आज वेळ असणार आहे, त्याच्यामुळे मनोगत मी व्यक्त करतो. मी वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये मी आलो. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्ष गपचूप 3 महिन्यातनं एकदा प्यालो. नंतरची 6 वर्ष दिवसाआड सरासरी अर्धी बाटली दारू प्यालो. दारू पिल्यामुळे धुलाई झाली. 4 भावंडं, 2 भाऊ 2 बहिणी आम्ही. वडील हेडमास्तर, शिक्षक, आई शिक्षिका, आजी आमची आईची वडिलांची आई हे होती, वारकरी होती आणि ती खमकी होती. त्याच्यामुळे वयाच्या ती 80व्या वर्षी जो वारली, आणि तोपर्यंत ती व्यवस्थित होती शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा. आणि कधी आयुष्यात कोणी दारू प्यालेलं नाही अशा घरामध्ये मी जन्माला आलो. आणि 10वीला SSCमध्ये माझ्या शाळेमध्ये मी पहिला आलो. माझं नाव शाळेमध्ये लावलेलं आहे अजूनही. आणि त्याच शाळेमध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये यथावकाश मी गेलो, कारण तोपर्यंत जाम धुलाई झालेली होती. पार्टनरशिपमधला धंदा होता, फार्मसी ग्रॅज्युएट, ते सगळं गेलं आणि दारू प्यायला लागलो. दारू प्यायल्यामुळे पार्टनरने हाकलून दिला पार्टनरशिपच्या धंद्यामधनं. आईवडिलांनी अनेक वेळा हाकलून दिला. ST स्टँडवर जाऊन झोपलो, कुठे गच्चीवरती टेरेसवर ते काम चालू असेल बिल्डिंगचं, तिथे जाऊन झोपलो. असे असंख्य प्रकार झाले. आणि माझ्या मित्राने मला एका सायकॅट्रिस्टकडे नेलं. त्या देवदत्ताचं नाव होतं डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, ठाणे. आजही ते आहेत. त्यांचं माझ्या 25व्या वाढदिवसाचं टोकन मी त्यांच्याकडूनच घेतलेलं होतं. आणि त्यांनी मला संदेश दिला. तो दिवस होता 15 जून 1989. पण मी जास्त शहाणा असल्यामुळे 23 सप्टेंबर 1989ला मी पहिल्या मीटिंगला गेलो, 3 महिन्यानंतर. ते पण माझा तो मित्र बोलला, मी येतो तुझ्याबरोबर, चल, कसली लाज वाटते, म्हणून मी आलो. 4 मीटिंग केल्या, मंगळवार शनिवार. त्याच्यानंतर दारू प्यालो. आणि दारू प्याल्यानंतर शेवटची दारू प्यायलेला किंवा पहिला सोबर डे माझा 10 ऑक्टोबर 1989. आज माझं वय 34 आहे आणि मी 34 वर्ष 8 महिने आणि 16 दिवस दारूपासून दूर आहे. हे सगळं मी कशासाठी करतो आहे? आता ह्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळणार आहे का? हो, थोडीफार प्रसिद्धी मिळणार. पण आता कसं आहे, वासरात लंगडी गाय शहाणी, ही प्रसिद्धी जी आहे ती मध्ये मिळणार आहे फार तर. बरं, ह्या सगळ्या लोकांना तुम्ही जे ऐकणार आहेत त्यांना मी ओळखणार नाही, त्यांना आयुष्यात कधी भेटेन नाही भेटेन माहीत नाही, संपर्क करता येईल नाही करता येईल काय कल्पना नाही मला. त्यामुळे मोठेपणा किंवा नंबर 1 व्हायची खुजली ही आहेच, प्रत्येक दारुड्याला आहे, बिल डब्ल्यूला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे सगळे ट्रेड्स बिल डब्ल्यूचे सर्वसाधारणपणे असतात.
सगळ्यांना BW व्हायचं आहे असं आमचा स्पॉन्सर गमतीने म्हणत असतो. कोणाला सर्व्हिसमध्ये व्हायचं आहे, कोणाला युनिटीमध्ये व्हायचं आहे, कोणाला स्पीकर म्हणून व्हायचं आहे, कोणाला 12 स्टेपिंगमध्ये व्हायचं आहे. त्याच्यामुळे हत्ती आणि 7 आंधळ्यांवाली कथा आहे. कोणालाच अल्कोहोलिक्स अनोनिमसचा पूर्णपणे कार्यक्रम कळलेला आहे असा दावा करत नाही. जेवढं आपल्याला पहिल्या 3 वर्षात स्पॉन्सरनी सांगितलं, आपण जे बघितलं ऐकलं ते आपण मात्र करतो इमानेद्वारे पुढची आयुष्यभर. तसं हे झालेलं आहे. माझे पहिले स्पॉन्सर विश्वनाथ गुरुजी ठाण्याचे, त्यांची आठवण येते कारण त्यांच्याबरोबर बसून मी बिग बुक आपलं पहिल्यांदा दुरुस्त करायला घेतलं आहे. आधीचं बिग बुक द्वाभा कर्णिकांचं होतं आणि ते नंतरचं अरुण टी आणि गुरुजी अशा दोघांचं मिळून ते थोडंफार बदल त्याच्यात केलेलं आहे. कारण नवीन ऑलटुगेदर बिग बुक टाकायचं तर परवानगी मागायला लागते. परवानगी यायला 2-3 वर्ष लागतात कारण ते तिकडे दुसऱ्या कोणाला ते देतात आणि तो जेव्हा परत देतो तेव्हा ते कळवतात की ओके आहे म्हणून. त्यामुळे थोडेफार बदल केलेले होते. एमध्ये आलो, माझं लग्न झालेलं नव्हतं. वर्षभर मी दारूपासून दूर राहिलो, वाढदिवस केला, नव्या रिझेंटमेंट खुन्नस गोळ्या केल्या, ग्रुपमधल्या ओल्ड टायमर फाउंडर मेंबरची खुन्नस, त्याच्या वाढदिवसाला येतात त्याच्यापेक्षा जास्त माणसं आपल्या वाढदिवसाला आली पाहिजेत इत्यादी इत्यादी. आणि मग लग्न करायचं ठरवलं वडिलांनी. त्यामुळे मी लग्न झालं माझं आणि माझ्या बायकोला किंवा होऊ घातलेल्या बायकोला मी सांगितलं होतं मी ए मेंबर आहे, मी दारू पित होतो, आत्ता दारू प्यायची इच्छा नाही, पुन्हा हे करू शकेल. अशी लांब लचक माझी स्टोरी आहे. पण मी एमध्ये मीटिंगमध्ये मला नंतर कंटाळा यायला लागला म्हणून मी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मग मी वेगळ्या ठिकाणी शेअरिंग करणं, स्टार स्पीकर, अल्कॅथॉन, नाईट विजिल, अनेक ट्रिकी विषयांवरती. आमचा ठाण्याचा सतीश होता, त्या नवप्रकाशच्या आपलं नाईट विजिलला तर जवळजवळ 10 वर्ष मी बोललेलो आहे नाईट विजिलमध्ये. सलग नसेल कदाचित, माहीत नाही, बघायला लागेल तारखा, पण 10 वेळा मी त्या नाईट विजिलला बोललेलो आहे. 10 वर्ष म्हणजे कारण वेगवेगळे ट्रिकी विषय असायचे सतीशच्या डोक्यामध्ये आणि तो म्हणायचा अरे ह्याला कोण न्याय देणार आहे, ते तू बोल, मी तुला मार्गदर्शन करतो, सांगतो असं कर तसं कर. आणि मी ते सगळं बोलायचो. मी वक्तृत्व बऱ्यापैकी आहे माझं. मी 50 वर्ष झाली मास्तरकी करतो आहे. 1974ला 9वीत असताना 8वी-9वीच्या पोरांना शिकवलेलं आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत काही वर्ष मी हे केलं. पण माझा संबंध सदैव मास्तरकीशी राहिला. फार्मसी कॉलेजला मास्तर, लॉ कॉलेजला मास्तर, मुंबई विद्यापीठात मास्तर, त्याच्या आधी बायकोच्या बरोबर ट्युशन घेण्यासाठीचा मास्तर, अशा असंख्य ठिकाणी माझी मास्तरकी चालू होती आणि वक्तृत्व माझं मॅच्युअर होत गेलं. त्याच्यामुळे आज मला दिलेल्या विषयाची व्यवस्थित वेळेतमध्ये मांडणी करणे आणि समोरचा मॉब बघून त्याप्रमाणे ते प्रेझेंट करणे हे देवाने दिलेलं माझ्या आहे. आणि आजही हे जे मी काय सगळं करतो, आमचा अल्बिनो नेहमी म्हणतो, वसईचा म्हणजे पूर्वीचा वरळीचा, तो म्हणतो की अरे हे तू नाही करत बाळा, हे परमेश्वर तुझ्याकडून करून घेतो आहे. आलं लक्षात? नाहीतर वर्कशॉपमध्ये 6-6 तास बोलणे आणि 2-2, 3-3 दिवस सलग 6-6 तास बोलणे हे कठीण काम आहे. त्याच्यामुळे ही जादू आहे म्हणतो. काही नाही पण परमेश्वराचं इन्स्ट्रुमेंट व्हायचं. तो 11व्या पायरीमध्ये सेंट फ्रान्सिसच्या प्रेयरमध्ये म्हणतो की मेक मी दाय चॅनल, तुझ्या इच्छेचं मी साधन होऊ दे. तसं हे आपलं चाललेलं आहे. सध्या माझं वय 64 आहे. मी रिटायर झालेलो आहे. मला नवीन पेन्शन असल्यामुळे फारच कमी पेन्शन किंवा वडापाव पेन्शन मिळालेली आहे. पैशाचे प्रॉब्लेम आहेत, तब्येतीचे प्रॉब्लेम आहेत. पण सुदैवाने मला व्यायाम करायचा कंटाळा येतो, चालायचा कंटाळा येतो. पण मी निसर्गोपचार आश्रम उरुळी कांचन इथे गेली 25 वर्ष जातो आहे पुण्याजवळ आणि त्यांनी शिकवलेला उपवास करतो. आत्तासुद्धा माझा 3रा दिवस आहे. मी पूर्णपणे पाण्यावरती आहे. काहीही खाल्लेलं नाही, काहीही प्यालेलं नाही, फक्त पाणी. आणि दरवर्षी मी 10 दिवस करतो असा उपवास. पाणीवाला किंवा रसाहार किंवा लिंबू सरबत, नारळ पाणी, मोसंबी ज्यूस वगैरे असं 10 दिवस करतो आणि त्याच्याने मला बरं वाटतं. खाल्लेलं असतं वर्षभर 6 महिने, त्याच्याने पोट कमी होतं. तर सध्या मी वरळीला भाड्याच्या घरामध्ये राहतो. माझी मुलगी परदेशामध्ये गेलेली आहे, तिचा बॉयफ्रेंड आहे, ते लग्न करणार आहेत. माझ्याकडे येऊन भारतात येऊन कधीतरी लग्न करतील 1-2 वर्षात. माझी बायकोची नोकरी अजून चालू आहे. तिची नोकरी संपली की मग 2 वर्षानंतर आम्ही कुठे राहायला जायचं ते ठरवणार आहोत. भिवंडीला घर आहे पण भिवंडीला जाणं आता कठीण आहे. या वयामध्ये वयं आमची वाढलेली आहेत आणि शहरात राहायची सवय झाल्यानंतर पुन्हा
कठीण होऊन बसतं. ते बघूया, देवाची इच्छा असेल तसं होईल. कमिंग बॅक टू द स्टोरी, हा यूट्यूब चॅनल सुरू करायचा हेतू असा आहे की प्रत्येकजण सांगत, अरे तुझी स्टोरी पाठव रे आम्हाला, काल रेकॉर्डिंग केले ते पाठवून दे, अमुक आहे तमुक आहे. मग त्याच्यापेक्षा एका हुशार माणसं गेल्या कित्येक दिवसामध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये माझ्या डोक्यात हे होतं, पण ते मला तांत्रिक जमेल की नाही मला भीती वाटत होती. रविकांत नावाचा एक मेंबर करतो आहे, त्याच्याकडे मी माझी रेकॉर्डिंग पाठवायचो. मग ते कधी अपलोड करायचा कधी नाही करायचा माहीत नाही त्याचं काय असायचं ते. पण बाकी हा प्रयोग मला वाटतं केदारनी केलेला आहे यापूर्वी, चॅनल म्हणून स्वतःचं चालवणे. म्हणजे इतरांचे रेकॉर्डिंग टाकणारे अनामिक मद्यपी नावाचं एक चॅनल आहे यूट्यूबवरती. त्याच्यावरती हिंदी, इंग्लिश, मराठी सगळं तो रविकांत पनवेलचा टाकत असतो. पण माझ्या चॅनलवरती मी माझ्या स्वतःच्या संबंधित किंवा आता माझ्याकडे माझे एवढे वाढदिवस झाले, प्रत्येक वाढदिवसाला मी रेकॉर्डिंग करतो. ते रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्यामुळे ते रेकॉर्डिंग मी तुकडे करून अपलोड करणार आता, असा माझा विचार आहे. बघूया. चला, ते ही झाली माझं मनोगत आणि याच्यातनं मला आनंद मिळतो म्हणून हे करतो. ह्याच्यातनं काय पैसे बिसे मिळणार नाहीत. सुनील मला म्हणाला, अरे लाखोनी जेव्हा व्ह्युअर्स होतात तेव्हा त्याच्यातनं पैसे मिळतात, आणि समजा तुझे लाखो व्ह्युअर्स झाले आणि तुला पैसे मिळायला लागले तर ते मिळालेले पैसे किटी बॉक्समध्ये टाक, काय काळजी करू नकोस. आणि अनामिकता पाळली जाते. इथे माझं तोंड दाखवलं जात नाही, आडनाव सांगितलं जात नाही आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि कॉपीराईट व्हेरीफाय करूनच तो टाकतो, त्यामुळे कायदेशीर अडचणी कोणी नाही, कुठल्याही नाही आहेत. आणि कुठलाही मेंबर म्हणाला माझी बदनामी केली तर आपण नावच घेतो फक्त. त्यामुळे मी सांगणार सुनीलची बदनामी केली तर मी हा सुनील तू नव्हेस, याच्यावरती कुठं तुझं नाव आडनाव तुझं काय सांगितलेलं नाही आहे, तर हा तू नव्हेस म्हणून मी त्याच्यातून मुक्त होऊ शकेल असं आज रोजी तरी वाटतं. चला, कमिंग बॅक टू ए कम्स ऑफ एज, पान नंबर 245, मूळ इंग्रजी, अमेरिकन प्रिंट. ओके, कारण नंतर मग कदाचित भारतीय प्रिंट येईल, मराठी भाषांतर येऊ घातलेलं आहे. ते बरेच दिवस येतो आहे, काय देवाची इच्छा असेल तेव्हा येईल ते. आता आपण ह्याच्यामध्ये बघतो आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमसचे फ्रेंड्स यांना त्यांनी ते बोलायला सांगितलेले. आता त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो मेडिसिन लुक्स ॲट अल्कोहोलिक्स अनोनिमस, प्रकरण 4 आहे. पहिल्या प्रकरणामध्ये 4 o'clock आफ्टरनून टाकलेलं होतं त्यांनी. दुसऱ्या प्रकरणामध्ये 3 वारसे जे आहेत त्या वारशांबद्दल लिहिलेलं होतं. तिसऱ्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय झालं 4 o'clock आफ्टरनून संडे. आणि पहिल्या प्रकरणाचं नाव होतं वेन ए कम्स ऑफ एज, म्हणजे त्याचं ते मोठं दीर्घ भाषण होतं ते, पहिला, दुसरा, तिसरा. आणि आता हे 4थ्या प्रकरणामध्ये आपण आहोत पुस्तकाच्या, ज्याच्यामध्ये मेडिसिन लुक्स ॲट अल्कोहोलिक्स अनोनिमस, म्हणजे वैद्यकशास्त्र तत्कालीन अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये जेव्हा पहिल्यांदा शोध लागला तेव्हा त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं. मागच्या वेळेला आपण बॉवर नोन डॉक्टर होते त्यांचं पाहिलेलं आहे. आता आपण हॅरी टायबॉट यांचं पाहणार आहोत. आता हॅरी टायबॉट यांचा खूप इन्फ्लुएन्स अल्कोहोलिक्स अनोनिमसवरती आहे. त्याच्यानंतर विश्लेषण सातत्याने करून हे वाले काय करतात नक्की चायला, त्याचं त्यांनी विश्लेषण अनेक वेळा केलेलं आहे. बिल डब्ल्यूशी त्यांचे चांगले संबंध होते. तर हॅरी टायबॉटना बोलवण्यापूर्वी चेअरमन त्यांची ओळख करून देतो आणि त्याच्यामध्ये त्यांची बरीच लाल करत असतो, हे लय भारी आहेत, हे लय भारी आहेत वगैरे वगैरे. आणि डॉक्टर हॅरी टायबॉट बोलायला उभे राहिल्यावर पहिले सांगतात की अरे मित्रांनो, इगो डिफ्लेशन किंवा अहंकाराचं अवमूल्यन हे अल्कोहोलिक्स अनोनिमसचं पहिलं तत्त्व आहे आणि हे सगळ्या जगातल्या लोकांना उपयुक्त आहे. आणि माझा इगो ह्यांनी डिफ्लेट करायच्याऐवजी माझी लाल करून इन्फ्लेट केलेला आहे असा विनोद करून त्यांनी सुरुवात केली. पण ते म्हणाले की तुम्ही जशी कशी स्टोरी सांगता तशी मी पण माझी स्टोरी सांगतो, अनुभव कथन करतो. बघ जरा 1939 साली डॉक्टर हॅरी टायबॉट जे होते त्यांच्या 2 पेशंट जे होते ते 2 पेशंट मध्ये बदल झाला. आणि तो बदल असा झाला की त्यांच्याकडे येऊन ते दारू बंद करण्याकरता काहीतरी करा म्हणून सांगत होते आणि अचानक त्यांनी येऊन सांगितलं की आम्हाला उपाय सापडलेला आहे. तर डॉक्टर मनात म्हणायला लागले, अरे हे काय भानगड आहे, मी इतके दिवस ट्रीटमेंट देतो झालं नाही आणि हे नाही, कुठं काहीतरी जादू काय झाली. आणि मग त्यांनी सांगितलं की तो जो रेडिओवरती झालेला कार्यक्रम होता त्याची कथा आपण मागे सांगितली की तो जो बोलणार होता त्याला 8 दिवस दांबून ठेवला होता आणि हा प्याला तसाला रेडिओच्या कार्यक्रमाच्या दिवशी वांदे होतील. 3 मिनिटाचा फक्त रेडिओ कार्यक्रम होता, पण त्या 3 मिनिटाच्या कार्यक्रमामधनं ज्या लोकांना कळलं त्या लोकांनी
अल्कोहोलिक्स अनॉनिमसशी संपर्क साधला आणि त्यातल्या 2 पेशंटची दारू सुटली आणि मग शोधत शोधत हॅरी टायबाउट अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येऊ लागले आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. आता हे त्यांचं भाषण आहे आणि ते प्रिंट केलेलं आहे आणि ते सांगतात हाऊ अल्कोहोलिक्स अनॉनिमस वर्क्स. त्यामुळे ते डॉक्टर म्हणाले की मला ह्या लोकांना काय उपाय सापडला आहे ते मी शोधत आलो आणि माझ्या लक्षात आलं की इथे 3 गोष्टी होतात. 1 तळ गाठणे, हिटिंग द बॉटम. 2 उच्च शक्ती, हायर पॉवर. आणि 3 ह्युमिलिटी किंवा नम्रता. आता पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये हिटिंग द बॉटममध्ये इगो डिफ्लेशन कसं होतं किंवा माणूस सरेंडर कसा होतो, शरण कसा जातो, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे त्यांच्या सायकॅट्रिस्टच्या अँगलने. हे आपल्याला एरवीच्या मीटिंगमध्ये कधी ऐकायला मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे आणि हे वाचणं पण कठीण आहे. माझ्याकडे काही याच्यातले आर्टिकल्स आहेत ज्यांचं मराठीमध्ये भाषांतर डॉक्टर काय म्हणतो विश्वनाथ गुरुजींनी केलेलं आहे. विश्वनाथ पटवर्धन ठाणे, स्वर्गीय विश्वनाथ पटवर्धन ठाणे, नवप्रकाश समूह ठाणे. ते वारले 25 वर्ष सोब्रायटीनंतर ते वारलेले आहेत आणि त्याला बरीच वर्ष झाली. पण त्यांनी हे भाषांतर केलेला अनुवाद माझ्याकडे आहे. कधीतरी जेव्हा मला सुरसुरी येईल तेव्हा मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ करीन. आता सध्या डॉक्टर हॅरी टायबाउट म्हणत आहेत की इगो आणि सरेंडर या 2 गोष्टी एकत्र जातात. आता आम्ही सायकॅट्रिस्ट काय करतो तर आम्ही त्या पेशंटला बॉटम हिट करण्याकरता प्रमोट करत असतो किंवा टू इंड्यूस द सरेंडर म्हणजे त्यांच्यामध्ये शरणागतीच्याकडे त्याची वाटचाल व्हावी म्हणून आम्ही त्याचं मन वळवतो किंवा वी कट डाऊन हिम टू द साईज किंवा त्याला त्याच्या ह्याची जाणीव करून देतो. कशाची जाणीव करून देतो? हतबलतेची, पॉवरलेसनेसची आम्ही त्याला जाणीव करून देतो. जिरली का रे बाबा तुला, तुझी लायकी कळली का तुला. अशा प्रकारे सायकॅट्रिस्टसुद्धा हिटिंग द बॉटमसाठी त्याला मदत करत असतात. पण तुमच्याकडे येऊन जादूच होते एकदम. तुमच्याकडे आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे अहंकाराचं अवमूल्यन होतं. तळ गाठलं काय नाही कळतं, इतरांच्या अनुभवातनं त्याला कळतं आपण पण असेच आहोत वगैरे वगैरे. पण डॉक्टर हॅरी टायबाउट एक इशारा देतात. ते म्हणाले अरे हा इगो जो आहे ना, अहंकार जो आहे ना, तो एकदा गेला म्हणजे कायमचा गेला असं नाही आहे. इट हॅज गॉट द कपॅसिटी ऑफ रिक्युपरेशन. रिक्युपरेशन म्हणजे पुन्हा पुन्हा जिवंत होणे याची त्यांना त्या अहंकाराला सवय आहे किंवा हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा उफाळून येतो. मला सगळं समजलं आहे असं म्हणणारा माणूसच पुन्हा नवीन समजून घ्यायची त्याच्यावर गरज येते. आणि ही जी आमची पिंक क्लाउड स्टेज आहे पहिलं वर्षभर वगैरे त्याच्यामध्ये तो म्हणतो की सरेंडर आणि त्याचा अहंकार नील किंवा मिनिमम व्हायला पाहिजे. पण असं होतंच असं नाही. तुम्ही असं गृहीत धरू नका की अहंकार मेला आणि त्याला पुरला आता काय प्रॉब्लेम नाही. पण तसं नाही होत. अहंकार पुन्हा पुन्हा येतो आणि ह्या अहंकाराला येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे तर सरेंडर करायला पाहिजे, शरण जायला पाहिजे आणि शिस्त पाळायला पाहिजे. डिसिप्लिनरी फंक्शन अँड एक्सपिरियन्स. हा इगो तर सतत वाढत जाणारच आहे. त्याला सांगायला लागतं आपल्याला, अहंकाराला आपल्या, बाबा रे तू पुढे जाऊ नकोस, तू पुढे जाऊ नकोस, मी सोडतो, मला लढणे थांबवतो, मला कळलं आहे, मला अक्कल आले. हे सगळं बाजूला ठेवायची आणि म्हणायचं परमेश्वराची इच्छा माझी नव्हे. लक्षात ठेव, परमेश्वराची इच्छा माझी नाही. जे काय चाललं ते परमेश्वर. त्यामुळे डॉक्टर हॅरी टायबाउट म्हणतात हे 2 डॉक्ट्रीन पाळतं किंवा तत्त्व पाळतं. एक आहे सरेंडर आणि ते म्हणतात सरेंडर इज नॉट इनफ. कारण एकदा इन्व्हेंटरी घेतली, 4थी पायरी घेतली, 5वी पायरी घेतली, मुक्त झालो आणि मग आता आयुष्यात कधीच घ्यायची गरज नाही असं नाही. कंटिन्युअस तुम्हाला 4थी पायरी अधूनमधून वर्षातनं एकदा 2-5 वर्षातनं स्पॉन्सर मेला, नवीन स्पॉन्सर घेतला की ते करायला लागतं. आणि दुसरी गोष्ट ते म्हणाले तुम्ही कंटिन्युअस 12 स्टेप वर्क करत असता. 12 स्टेप वर्क म्हणजे नव्या माणसाच्या संपर्कात येणे. त्याच्यामुळे मी आता कार्यशाळा घेतो 1ल्या पायरीची, 4थ्या पायरीची, 9व्या पायरीची, 12व्या पायरीची, सकाळी 9 ते 10 ते 5 किंवा दुपारी 3 ते 8 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ग्रुप कॉन्शियन्स घेऊन ते ठरवतात, माझ्याशी कन्सल्ट करतात आणि मला बोलवतात. माझा फोन नंबर आहे अनेक लोकांकडे. मी पदरच्या खर्चाने येतो, पदरच्या खर्चाने राहतो आणि तुम्ही जसं अंशदान काढता, कॉन्ट्रिब्युशन काढता तसं देतो. आणि तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे नवीन माणसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी पोचायच्या आहेत.
त्याच्यामुळे ती शिस्त पाळायला लागते आणि त्यांना ते काय माहीत नाही, कोणी सांगितलेलं नाही. त्यांच्यातलाच 2 वर्ष सोबर असलेला माणूस फाउंडर मेंबर, मग त्याचा स्पॉन्सर जे काय त्याच्यावर परिणाम करेल ते सगळं चालतं. त्यामुळे डॉक्टर हॅरी टायबॉट म्हणतात की तुमच्या ज्या रूढी आहेत ना त्या काय मिरॅकल वगैरे नाही आहेत, त्या जादूबिदू नाही आहेत, त्या तुमच्या अनुभवातनं आलेल्या आहेत. त्या रूढी काय सांगतात, माझ्या अनुभवातनं जे आलेलं आहे त्याच्याप्रमाणे वाघ, नाही तर साल्या मरशील. आलं लक्षात. जर का तू ह्या रूढी पाळल्या नाहीत तर तुझा अटळ आहे मृत्यू. त्याच्यामुळे तू लवकरात लवकर काय. आणि हॅरी टायबॉट म्हणतात माझी खात्री आहे की तुम्ही सभासद मध्ये आलेल्या अनुभवाला चमत्कार न समजता जीवनपद्धती बनवाल, ज्या जीवनपद्धतीमध्ये इटर्नल व्हॅल्यूज आहेत, बरोबर आहे, अनंत काळ टिकणारी अशी जी तत्त्वं आहेत ती तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत. अशा पद्धतीने या ए कम्स ऑफ एज पुस्तकाच्या डॉक्टर हॅरी टायबॉटचं जे आहे ते पान नंबर 245ला सुरू झालं आणि ते संपलं कितीला बघतो हां मी, मेडिसिन लुक्स ॲट, येस 251ला ते संपलेलं आहे. त्यामुळे 52 पानांचं आर्टिकल आहे. 245 ते 251 पान नंबर आणि ते संपलेलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत 245 ते 251 नंतर 252 पानावर जात आहोत. 252 पानावरती 253 पानावर मध्ये ब्लँक ठेवले. चॅप्टर 5 रिलिजन लुक्स ॲट अल्कोहॉलिक्स अनॉनिमस, म्हणजे धर्म किंवा धर्मोपदेशकांचं काय मत आहे अल्कोहॉलिक्स अनॉनिमसबद्दल, त्याचं हे प्रकरण आहे. 5वं प्रकरण. हे पान नंबर 253 पासून ते 261ला 271पर्यंत आहे, बरोबर आहे. 18-19 पानं त्याच्यामध्ये आहेत. त्यांनी 2 फादरचे हे आहेत भाषणं आहेत. हे सगळं त्या 4 o'clock आफ्टरनून किंवा 20व्या वाढदिवसाला अल्कोहॉलिक्स अनॉनिमसचं जे झालं त्याच्याबद्दल हे सगळं असल्यामुळे ते जे कन्व्हेन्शन झालं त्या कन्व्हेन्शनचं हे ट्रान्स्क्रिप्ट आहे. त्याच्यामुळे चेअरमन बिल डब्ल्यू होता आणि तो बिल डब्ल्यू म्हणतो की विथ डीप जॉय आय प्रेझेंट यू टू फादर एडवर्ड डावलिंग who lives at the Jesuit house right there in the St. Louis. Father Edward, knowing whence comes to his strength, is definitely allergic to praise. Father Edward Dowlingला स्वतःची फार प्रशंसा केलेली, स्तुती केलेली आवडत नाही. आणि हे फादर एडवर्ड डावलिंगचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते थोडं, आता कसं आहे हे आपण गोषवारा करतो आहे, हे पुस्तकाचं पूर्ण वाचन नाही, हे पूर्ण पुस्तकाचं भाषांतर केलेलं आहे त्याचं वाचन नाही आहे. हे ज्या लोकांना शक्य नाही, ज्या लोकांना आत्ता थोडंफार कळलं पाहिजे, अर्जंट पाहिजे, अभिइलाज पाहिजे, वाचायचा कंटाळा येतो, झोप येते, इंग्रजी वाचता येत नाही, अशी असंख्य कारणं आहेत. त्यांच्या अशा सभासदांसाठी हे जे माझे 4 भाग आहेत यूट्यूबवर अपलोड केलेले त्याच्यातनं तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आता फादर एडवर्ड डावलिंग म्हणाले, त्यांनी डायरेक्ट जंप मारले 11व्या पायरीवरती. ते म्हणाले ध्यान, धारणा आणि प्रार्थना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व म्हणजे परमेश्वर येतो आहे. आणि कोणता परमेश्वर? तो गॉड ॲज वी अंडरस्टँड हिम. आता त्यांनी त्या सगळ्याची चिरफाड केलेली आणि छानपैकी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर फादर एडवर्ड डावलिंग म्हणाले की वी म्हणजे कोण रे बाबा? आम्ही मान्य केले किंवा आम्हाला समजलेला परमेश्वर. आता आम्ही कोण रे बाबा? तो म्हणतो आम्ही म्हणजे हे तुम्ही एमध्ये आलेले दारुडे, पण त्याच्यामध्ये नास्तिक आहेत, अज्ञेयवादी आहेत, या सगळ्यांना घेऊन चालायचं आहे म्हणून वी म्हणतो आहे तो. आम्ही सगळे, मला एकट्याला बिल डब्ल्यूला देव नव्हता आवडत, अमुक आहे तमुक आहे, डॉक्टर बॉबना आवडत होता, अनेक आपले सभासद नास्तिक आहेत. मला स्वतःला नास्तिक लोकांचे 2-4 अनुभव अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत फेलोशिपमध्ये, पण ते आहेत आणि त्यांना आम्ही घेतो, आतमध्ये घेतो, त्यांना बाहेर नाही ठेवत. तू देव नाही मानत ना मग तू सभासद होत नाही असं नाही म्हणत आम्ही. त्याच्याऐवजी आम्ही असं सांगतो की वी अंडरस्टूड हिम. त्याच्याप्रमाणे परमेश्वर पूर्ण समजणे म्हणजे परमेश्वर होणे असं डॉक्टर फादर डावलिंग म्हणत आहेत. अवेकनिंग म्हणजे जागृती, म्हणजे जशी बिलला झाली तशी जागृती व्हायला पाहिजे. मग सगळेजण फ्लॅश व्हायला वाट बघायला लागले आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की
एज्युकेशनल व्हरायटी म्हणजे जसं शिक्षण आपलं चालतं, दुसरीतून तिसरीत गेला, तिसरीतून चौथीत गेला, तसं सोबरायटीची जशी वर्ष वाढतात, जसे अनुभव येतात, तसा माणूस त्याचा परमेश्वराशी संपर्क वाढायला लागतो. आणि डॉक्टर हॅरी टायबॉट म्हणतात की आमच्या आयुष्याची शोकांतिका अशी आहे की हे साधे सत्य कळण्यापूर्वी आम्ही खूप खोलवर आणि खूप त्रासदायक अनुभव घेऊन भोगलेले आहेत. आणि ज्या योगे जीवन जगता येईना आम्हाला अशी अवस्था आमची झाली. आणि मग आम्ही केम टू बिलीव्ह, दुसऱ्यांच्या अनुभवातनं आमचा विश्वास बसला किंवा आमच्या स्वतःच्या अनुभवातनं विश्वास बसला. आणि मग ते परमेश्वराच्या संपर्क, परमेश्वराचा संबंध आणि ह्या पायऱ्या यांचा संबंध काय आहे ते सांगितलेलं त्यांनी आहे. पान नंबर 254 ते 261. थांबा, 61वरती मी जातो. मला ना या पुस्तकाच्या बाहेर जायचं नाही आहे, स्वतःची अक्कल चालवायची नाही आहे, म्हणून मी हे संदर्भ धरून चाललेलो आहे. इंग्रजी पुस्तक समोर उघडून बसलेलो आहे. तर पान नंबर 254 ते 261. आणि मग त्यांनी याच्यामधल्या येशू ख्रिस्ताच्या किंवा तुमच्या बायबलमधल्या बऱ्याच ओळी सांगितलेल्या आहेत. आणि ऑनेस्ट, ब्लाइंडेस्ट, विकेस्ट, आय ॲम ही हू दाऊ सिकेस्ट, दाऊ ड्रेवेस्ट लव फ्रॉम मी हू ड्रेवेस्ट मी. त्यामुळे सगळं काय मला कळलेलं नाही आहे, मला पुस्तक सगळं कळलेलं असा काय माझा दावा नाही आहे, पण मला जेवढं समजलेलं आहे तेवढं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो. चला, आता पुढचं भाषण जे आहे, पुन्हा बिल डब्ल्यू बोलला. बिल डब्ल्यूने त्यांच्या भाषणात काय चांगलं होतं ते सांगितलं आहे. आणि पुन्हा नवा स्पीकर जो आहे ते आहे डॉक्टर सॅम्युअल शूमेकर. पान नंबर 261 ते 271, 12 पाना. हे डॉक्टर सॅम्युअल शूमेकर जे आहेत त्यांची ओळख बिल डब्ल्यू करून देतो. सिटिंग जस्ट बियॉन्ड फादर एड इज अनदर मॅन वी हॅड ऑल लाईक टू बी लाईक. I have been wondering how many hours some of us in this room, including me, have spent in criticizing the men of religion. अरे, आम्ही धर्माच्या लोकांवरती टीका करण्यामध्ये कित्येक तास घालवले आहेत. पण असा हा माणूस आमच्या शेजारी, डॉक्टर फादर एडच्या शेजारी बसलेला आहे. आणि सॅम्युअल शूमेकर हॅज एक्सप्लेन्ड मोस्ट ऑफ द एज स्पिरिच्युअल प्रिन्सिपल्स. बरोबर आहे, ही तत्त्व कशी आलेली आहे त्याच्याबद्दल डॉक्टर सॅम्युअल शूमेकरनी विश्लेषण केलेलं आहे. आणि डॉक्टर सॅम्युअल शूमेकर विश्लेषण करताना आपली स्टोरी बिल डब्ल्यूपासून सुरू होत नाही. ते म्हणाले की रोलँड एचपासून सुरू होते. रोलँड एच हा डॉक्टर कार्ल युंग, युरोपातले जे प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ होते, त्यांचा पेशंट होता. आणि तो त्यांच्याकडे वर्षभर ट्रीटमेंट घेतली वगैरे. आणि नंतर त्याला परत तो दारू प्याला, मग परत गेला. आणि डॉक्टर कार्ल युंगनी त्याला ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये पाठवला की तू धर्म घे बाबा, धर्माच्या बरोबर राहा, मग तुझं काहीतरी भलं होईल. तर असे हे डॉक्टर कार्ल युंग 1961 साली बिल डब्ल्यूने त्यांना पत्र लिहिलं. आणि त्याचं उत्तर त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत लगेच आलं की अरे बाबा, हे मी रोलँड एचला सांगितलं नाही आणि हे कोणालाच सांगितलं नाही तेव्हा 1932-33 साली. याचं कारण असं आहे की तेव्हा मी सांगितलं असतं तर लोकांनी मलाच वेड्यात काढला असता. कारण डॉक्टर लोक तत्कालीन आमच्याच्याने होत नाही आणि परमेश्वराच्या आणि धर्माचा मदत घ्यायला लागते असं ऐकायला तयार झाले नसते, असं डॉक्टर कार्ल युंगनी सांगितले. डॉक्टर विल्यम जेम्सनी व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस नावाच्या पुस्तकामध्ये, आजच मला ते पुस्तक कल्पेशनी पाठवलं आहे, त्याला मी म्हटलं अरे ह्यातला जो आपल्या पुरताचा जो भाग आहे ना त्याचं आपण भाषांतर करूया आणि त्याच्यावरती मी एक व्हिडिओ पण करतो म्हटलं. कारण त्याच्याबद्दल फार कमी बोललं जातं. पण अल्कोहोलिक्स अशी जी तत्त्वं आहेत ती अल्कोहोलिक्स सुरू होण्यापूर्वीपासून आहेत. आणि ती कशी दारुड्यांच्या आयुष्यात आली आणि त्यांची दारू बंद झाली त्याचे अनुभव डॉक्टर विल्यम जेम्सने त्याच्यात मांडले. आणि तिसरा आपल्या सगळ्यांचा देवदूत डॉक्टर सिल्कवर्ग, ज्यांनी बिल डब्ल्यूला सांगितलं की मद्यपाश नावाचा आजार आहे. जेव्हा बिल डब्ल्यूला भास होत होते, आपल्या बिल डब्ल्यूला प्रकाशानुभव येत होता, जेव्हा त्याच्यामध्ये बदल होत होता, जेव्हा त्याला साक्षात्कार होत होता, तेव्हा जर का डॉक्टर सिल्कवर्थने त्याला सांगितलं असतं तुला भास होता, तू झोप, मी तुला इंजेक्शन देतो, तर आपण सगळेच झोपलेलो असतो. त्याच्यामुळे हे सत्य जे आहे हे डॉक्टर सॅम्युअल शूमेकर म्हणतात. मला एकदा मीटिंगनंतर एकाने विचारले का हो तुम्ही दारुडे आहात का? तर मी सांगितलं नाही. मग तो सभासद म्हणाला की नाही, तुम्ही बोलता मात्र दारुड्यांसारखी आणि तुम्हाला जसा अहंकार आहे तसाच मलाही अहंकार वाईट आहे आणि म्हणून तुम्ही फ्लॅटरिंग करू नका, माझी प्रशस्ती करू नका.
हे जे काय तुम्हाला मिळालेलं आहे हे सगळे डॉक्टर कार्ल युंग, डॉक्टर सिल्कवर्थ आणि डॉक्टर विल्यम जेम्स या तिघांच्या प्रयत्नांनी मिळालेले आहे. आणि या तिघांचं म्हणणं एकच आहे, कारण त्याचं आता विश्लेषण करतायत. अनुभव कथन नाही सांगत आहेत, स्टोरी नाही सांगत आहेत, ते घटना नाही सांगत, सनावली सांगत नाही आहेत, ते विश्लेषण करतायत. आणि धर्माच्या दृष्टीने, कारण हा सेशन जे होतं 3 दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये, त्याचं टायटल होतं रिलिजन लुक्स ॲट अल्कोहोलिक्स अनॉनिमस. आणि फादर एडवर्ड डावलिंग आणि फादर सॅम्युअल शूमेकर त्याच्यामध्ये बोलत आहेत. ते म्हणतात की अहो, सर्वांचं म्हणणं एकच होतं की आम्हाला आध्यात्मिक अनुभव रोजच्या भाषेत कसा मांडायचा, हे तुम्ही जे स्पिरिच्युअल म्हणतात ते काय आमच्या डोसक्यात घुसत नाही. आणि म्हणून ह्या फादरनी आपल्याला 2 गोष्टी सांगितल्या आहेत. एक, अनमॅनेजेबिलिटी, जी पहिल्या पायरीमध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये करतो, बरोबर आहे. आम्ही मान्य केले मध्यशक्तीपुढे हतबल आहे, आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे. तर ही जी अस्ताव्यस्तता, अनमॅनेजेबिलिटी आहे, त्याच्याबद्दल फादर सॅम्युअल शूमेकर बोलत आहेत. आणि हायर पॉवर किंवा उच्च शक्ती, आणि त्या उच्च शक्तीने माझा विवेक, माझा मानसिक निरोगीपणा, माझी विचारसरण्याची कुवत मला परत आणून दिली. त्याच्यामुळे परमेश्वराचा मी वापर करण्यापेक्षा, म्हणजे माझ्यासाठी माझी दारू बंद कर, माझा पोरगा असा वागतोय, माझी नोकरीमध्ये अशी अडचण आहे, मला कर्ज आहे, तर या सगळ्यासाठी परमेश्वरा तू मला मदत कर. तो म्हणतो परमेश्वराचा मी वापर करण्यापेक्षा त्याला माझा वापर करू दे. कोणाला? परमेश्वराला. म्हणजेच ते डॉक्टर सॅम्युअल शूमेकर सांगत आहेत की जे होईल ते पाहावे, आणि जे भगवंत, असं तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे तसं आपण जे होतं आहे आयुष्यामध्ये ते बघायचं. आणि आपला दारू बंद झाल्यानंतर आपल्याला 12 पायऱ्यांच्या प्रमाणे राहायचं, आणि मग बदल आपोआप होईल. आणि जे होईल ते पाहू, चांगलंच होईल असं नाही. म्हणजे प्रसंग येतील ना, मुलगा दारू प्यायला लागेल, मुलगी पळून जाईल, ॲक्सिडेंटमध्ये मुलगा वारला, बायको अचानक वारली, मला अचानक मरणाचा कॅन्सर झाला किंवा काहीतरी फार दुर्धर आजार झाला, कंपनीला आग लागली, अशा असंख्य घटना आपल्यापैकी असंख्य लोकांच्या बाबतीत झालेल्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर देखील ती सगळी मंडळी दारूपासून दूर आहेत. म्हणून डॉक्टर सॅम्युअल शूमेकर सांगतात प्रत्येक सभासदांनी स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. महत्त्वाचं आहे बरं का. प्रत्येक सभासदांनी स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. 1, मी कुठून आलो? 2, मी इथे काय करायला हवे? आणि 3, मी मेल्यानंतर, मृत्यूनंतर कुठे जाणार आहे? हे जर का 3 प्रश्न मी स्वतःला विचारायला लागलो की माझ्या प्रश्नांची धडाधड उत्तरं मिळणार आहेत. आणि सगळ्यात पहिला येणार आहे ते परत त्याचं पुढे विश्लेषण करतात बरं का. हे येण्यासाठी तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे किंवा तुम्ही काय करता, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं जाणवतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगितलं पाहिजे ना. मी माझ्या धार्मिक भाषेमध्ये सांगून तुम्हाला जमणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की पहिली गोष्ट या सगळ्यासाठी असायला हवी ती म्हणजे कन्व्हर्शन, बदल, संपूर्ण मानसिक बदल असं तो म्हणतो कन्व्हर्शनला. काल वेगळा होता आणि आज वेगळा होता. त्याच्यामुळे ते सांगतात सॅम्युअल शूमेकर की आपण प्लॅटफॉर्मवरती रेल्वेच्या बसतो आणि ट्रेनबद्दल बोलत असतो, अरे अमुक आहे तमुक आहे, माझा असा अनुभव आला. आणि आपल्याला खरंच वाटायला लागलं की आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. पण आपण ट्रेनमध्ये बसलेलो नसतो, तर आपण प्रवास अद्याप सुरू केलेला नाही. तसं हे कन्व्हर्शनबद्दल कितीही बोललं तरीसुद्धा कमीच आहे. आणि प्रत्येकाने आपल्या अनुभवातनं, आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी माझ्या मुलीकडे गेलो होतो. आम्ही जवळजवळ 2-3 वर्षानंतर भेटलो. ती परदेशात आहे. आणि मी तोपर्यंत बऱ्यापैकी शांत झालेलो होतो. तर मी सगळं 2-3 दिवसानंतर माझ्या बायकोला, त्या मुलीने मला हळूच विचारलं, माझ्या मुलीने, की हे गडी आता शांत कसा काय झाला आहे हा एवढा? तेव्हा माझ्या बायकोने सांगितलं की अरे, 1 म्हणजे त्याचं वय वाढलं, 2 तो अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये सातत्याने जात असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल होतो, आणि 3 त्यांनी स्वतः आता ठरवलेलं आहे की आपल्यामध्ये बदल व्हायला, पुढच्यासारखी चिडचिड, अंगावर खेकसणे, धावून जाणे, मारामारीला तयार होणे, हे असलं तो काय करत नाही. सोबत असताना मी सगळे धंदे केलेले आहेत. त्यामुळे ते पहिलं गोष्ट डॉक्टर सॅम्युअल शूमेकर म्हणतात कन्व्हर्शन. दुसरी गोष्ट सांगतात प्रार्थना. तुम्ही देवाची प्रार्थना करा आणि मग तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काय चाललेले आहेत त्याचे अर्थ कळायला लागतील. तुम्ही देव नाही होणार, तुम्हाला पुढे काय मांडून ठेवलेलं आहे ते काय सगळं कळणार नाही आहे, पण त्याच्याऐवजी तुम्हाला हे असं
काय देवाची इच्छा आहे, देव म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, मी प्रार्थना करतो म्हणजे काय, माझा आत्मा म्हणजे काय, माझा सोल म्हणजे काय, मी कुठून निघालो आहे, कुठे चाललेलो आहे, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रार्थनेतून मिळतील. तिसरी गोष्ट म्हणजे फेलोशिप. आता फेलोशिपमध्ये म्हणजे आपली संस्थेतली सगळी मंडळी डॉक्टर सॅम्युएल शूमेकर म्हणतात, अहो चर्चमध्ये माणसं येतात की नाही आमच्याकडे, मग ती सगळी चांगली माणसं असतात का? नाही, तर ते सिनर्स असतात, ते पापी माणसं असतात आणि ते पाप करून मग ते पापातून मुक्त होण्यासाठी चर्चमध्ये आलेले असतात. तसे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलेले सगळे सभासद हे दारू पिऊन स्वतःची वाट लावून आणि जमाजामध्ये स्थान गमावून मग आलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये सगळी चांगली माणसं नसणार. आणि चौथं ते सांगतात विटनेस, साक्षीदार व्हा, स्वतःच्या आयुष्याचे साक्षीदार तुम्ही झालात की मग देन कम्स विटनेस बाय लाईफ अँड बाय वर्ड. आय थिंक देर आर लॉट ऑफ सेल्फ रायचियस पीपल इन द वर्ल्ड हू थिंक दे आर बिंग tremendously good influence, but they are so much like everybody else in the world. There is so much age, there is not much difference. When a spiritual experience has begun that changes us deeply, त्या बदलाचे तुम्ही साक्षीदार व्हा. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये धर्म सांगतो किंवा विपश्यनेमध्ये सांगितलं जातं की तुम्ही स्वतःच्या आयुष्याकडे त्रयस्थपणे बघा. त्याला काय बरे शब्द म्हटलेले, ऑब्जेक्टिव्हली लुक ॲट युअर सेल्फ, ऑब्जेक्टिव्हली, त्रयस्थपणे, साक्षीभाव. बरोबर आहे, साक्षीभावनी बघा असं आपल्याला विपश्यनेमध्ये किंवा ध्यानाच्या वेगळ्या प्रकारामध्ये सांगितलेले. आणि ते म्हणतात आयुष्याच्या सर्व अंगामध्ये ह्या 12 पायऱ्या उपयोगी पडतात. तर इथे डॉक्टर हॅरी टायबॉटचं भाषण जे होतं ते संपलं. पुढचं प्रकरण 6वं छोटंसं आहे, अ फ्रेंड लुक्स ॲट अल्कोहोलिक्स अनॉनिमस. म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मित्र एकडे बघतो. हे याच्यामध्ये आपले बर्नार्ड स्मिथ नावाचे एक ट्रस्टी आहेत. ते ट्रस्टी आता ते नॉन अल्कोहोलिक आहेत, त्यामुळे ते एकडे त्यांनी बघितलं आहे ट्रस्टी ते GSOचं स्ट्रक्चर सगळं होईपर्यंत, आणि त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. द इंडिव्हिज्युअल AA अँड सोसायटी बाय बर्नार्ड स्मिथ, चेअरमन जनरल सर्व्हिस बोर्ड ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस 1951 to 56. बरोबर आहे, 1950 साली हे बोर्ड स्थापन झालं. 51 सालापासून बेस्ड ऑन टॉक्स बाय स्मिथ ॲट द फर्स्ट 6 जनरल सर्व्हिस कॉन्फरन्सेस. ओके, जनरल सर्व्हिसच्या ज्या 6 हे झाल्या 50, 51, 52, 53, 54, 55. बरोबर आहे, तिथपर्यंत त्यांनी जे काय सगळं शेअरिंग केलेलं आहे किंवा ते लोकांना जे बोललेले आहेत त्याच्या आधारावरती हे त्यांचं आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये इन्स्लेवमेंट पुन्हा प्रत्येकजण काय केलेलं आहे त्याच्या पद्धतीने हे दारुड्यांमध्ये जे बदल झालेले आहेत ते त्यांनी कसे झाले, त्याच्यामागची तत्त्व काय आहेत हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही, कारण इथे प्रकरण 6वं आणि शेवटचं प्रकरण संपलेलं आहे. पण अजूनही याच्यातली जादू आहे या पुस्तकामध्ये, याचं पारायण करायला पाहिजे असं ते म्हणतात. त्याचं कारण तेच आहे की 283 पानं झाली आणि आता त्यांनी अपेंडिक्स टाकलेले आहेत किंवा आपण म्हणतो परिशिष्ट. 285 ते 326 म्हणजे 15, 26, 31, 32, 15, 26, 15, 26, 31, 41, 42 पानं आहेत. बरोबर आहे, त्या 42 पानामध्ये त्यांनी एकूण 5 अपेंडिक्स दिलेले आहेत आणि त्यातल्या एका अपेंडिक्समध्ये पुन्हा आणखी 4 ॲटम आहेत. तर मी तुम्हाला धावती ओळख करून देतो त्याच्यामध्ये, कारण सगळ्याबद्दल बोलणं कठीण आहे. अपेंडिक्स पहिलं A आहे, हाऊ टू गेट इन टच विथ अल्कोहोलिक्स अनॉनिमस अँड अलानॉन फॅमिली ग्रुप्स. त्याच्यामध्ये त्यांनी पोस्ट बॉक्स नंबर आपला जो आहे बॉक्स 459 तो दिलेला आहे. अलानॉनचा पण न्यूयॉर्कमधला पोस्ट बॉक्स नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर अपेंडिक्स B आहे, व्हाय अल्कोहोलिक्स अनॉनिमस इज अनॉनिमस बाय बिल डब्ल्यू. ट्रॅडिशन 11 आणि ट्रॅडिशन 12 हे जे आर्टिकल आहे हे लँग्वेज ऑफ हार्टमध्ये पान नंबर 209 वरती आहे. आणि बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1 त्याच्यामध्ये 269 पानावरती हेच आर्टिकल आहे. या आर्टिकलवरती मी स्वतंत्रपणे एक व्हिडिओ करीन की बिल डब्ल्यूने सांगितले की अल्कोहोलिक्स अनॉनिमस का राहिली पाहिजे. तर आता नव्या जगामध्ये बऱ्याच गोष्टी होत आहेत आणि बिल डब्ल्यूनी तेव्हा जे सांगितलेले ते आजही खरं आहे. त्याच्यामुळे हा दुसऱ्या अपेंडिक्समध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. तिसरं अपेंडिक्स जे आहे त्याच्यामध्ये
तो कॉन्फरन्सचा चार्टर म्हणजे कॉन्फरन्समध्ये जे हे पास केलं जातं त्याच्याबद्दल त्यांनी चार्टर द जनरल सर्व्हिस कॉन्फरन्स ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस युनायटेड स्टेट्स अँड कॅनडा पर्पज कॉम्पोजिशन कॉन्फरन्स रिलेशन टू ए असं सगळं सर्वसाधारणपणे किती पानं झालेली आहेत बाबा, त्याचा चार्टरची 6 पानं आहेत. तो इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे. त्याच्यानंतर अपेंडिक्स डी टेक्स्ट ऑफ लास्कर अवॉर्ड एक पानाचंच आहे हे. त्याच्यामध्ये लास्कर अवॉर्ड नावाचं मोठं अवॉर्ड अमेरिकेमध्ये आहे आणि ते देतो कोण, अमेरिकन पब्लिक हेल्थ असोसिएशन. आता त्यांनी 1951 साली अल्कोहोलिक्स अनॉनिमसला हे लास्कर अवॉर्ड दिलेलं आहे. लास्कर अवॉर्ड प्रत्यक्ष हातात घ्यायला कोणीही गेलेलं नाही, कारण ते आम्हाला हे पाळायचं होतं, त्या ॲनॉनिमिटी पाळायची होती. त्याच्यामुळे नंतर त्यांनी कळलं. पण त्यांचं जे सायटेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 1,20,000 दारुडे आता दारूपासून दूर आहेत 1935 ते 51पर्यंत. 4,000 यांचे समूह आहेत आणि 38 देशांमध्ये ही पसरलेली आहे. तर आम्ही त्याला सलाम करतो त्या संस्थेला, म्हणून त्यांनी हे दिलेलं आहे. आता अपेंडिक्स ई आहे आणि अपेंडिक्स ईमध्ये पुन्हा त्यांनी 4 भाग केलेले आहेत. पहिला भाग जो आहे तो डॉक्टर सिल्कवर्थचं एक आर्टिकल आहे. फर्स्ट मेडिकल पेपर एवर रिटन बाय अबाउट ए रिप्रिंटेड फ्रॉम जर्नल लॅन्सेट जर्नलमध्ये 1939च्या जुलैमध्ये प्रकाशित झालेला हा 7 पानांचा त्यांचा लेख आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल सांगितले. ह्याच्यावर पण एक स्वतंत्र व्हिडिओ मी कधीतरी करीन, आठवण करा मला. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे हॅरी टायबाउट, आत्ता जे बोलले त्यांचंच परत एक हा पेपर लिहिला आहे त्यांनी अल्कोहोलिक्स अनॉनिमसवरती. आणि अमेरिकन जर्नल ऑफ सायकॅट्री 1944च्या जानेवारी महिन्यामध्ये हा लेख प्रकाशित झालेला आहे त्यांचा. 12 पानांचा हा दणदणीत लेख आहे आणि त्याच्यामध्ये खूप त्यांनी विश्लेषण केलेलं आहे आणि लोकांना सांगितलेलं आहे. तिसरा भाग आहे तो डिस्कशन बिफोर द मेडिकल सोसायटी ऑफ द स्टेट ऑफ न्यूयॉर्क बाय फोस्टर केनेडी MD. हे डॉक्टर आहेत आणि ज्यांना बिल डब्ल्यूने त्यांनी एका ठिकाणी बोलवलं होतं. त्या बिल डब्ल्यूच्या बोलण्याच्या आधी 3 टॉक्स बाय बिल डब्ल्यू नावाचं आपलं पॉम्पलेट होतं. त्याच्या आधी डॉक्टर फोस्टर केनेडी जी प्रस्तावना केली ती प्रस्तावना इथे 2 पानात लिहिलेली आहे. त्याच्यानंतर परत आहे अपेंडिक्स ई मधला डी भाग किंवा चौथा भाग 1939 बुक रिव्ह्यू ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस. आपलं जे बिग बुक आलेलं आहे त्या बिग बुकचा रिव्ह्यू केलेला आहे. त्याचं पुस्तकं दर आपल्याला ह्याच्यामध्ये येतं ना, पेपरामध्ये येतं, नवीन पुस्तक आलं की त्याची माहिती येते. तसं डॉक्टर हॅरी फॉस्डिक यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी लिहिली, त्याच्यातले काही उतारे वगैरे ह्याच्यामध्ये घेतलेले आहे. आणि शेवटचं अपेंडिक्स आहे F, त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ पब्लिकेशन. मग त्याच्यामध्ये बिग बुक, ए कम्स ऑफ एज, 12/12, ॲज बिल सीज इट, डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स, पास इट ऑन, केम टू बिलीव्ह, लिव्हिंग सोबर. ही एवढी 7 पुस्तकं त्यांनी टाकलेली आहेत आणि आपली जवळजवळ 41 पॅम्पलेट आहेत आणि फ्लायर्स आहेत आणि शिवाय ग्रेप वाईन आहे. याच्यानंतर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी पान नंबर 327 ते 333 असं 7 पानांचा इंडेक्स केलेला आहे आणि इथे पान नंबर 333ला हे पुस्तक संपलेलं आहे. वा 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 वा, थँक्यू गॉड, थँक्यू बिल डब्ल्यू. काय म्हणाल तेवढं त्याचं थँक्यू, कारण हे महाकठीण काम आहे. हे अख्खं 333 पानांचं पुस्तकाचा गोषवारा 4 शेअरिंगमध्ये 40 × 4 160, त्याच्यामध्ये माझं बडबड काय असेल ती, त्याचे 145 मिनटामध्ये 2 सव्वा 2.5 तासामध्ये हे पुस्तक सगळं तुमच्यापर्यंत पोचवण्याचं महाकठीण काम परमेश्वराने माझ्याकडनं करून घेतले. ह्याच्या व्यतिरिक्त मी काय म्हणू शकणार ह्याच्याबद्दल, कारण ते वाचणे, त्याचा नोट्स काढणे, ह्या ज्या नोट्स काढलेल्या आहेत मी आत्ताच्या तुमच्यासमोर जे पोपटसारखं बोलतो आहे ते कल्याणच्या समूहामध्ये 8 एप्रिल 1999 ते 2 जून 1999 असं 8 आठवडे, तेव्हा अर्धा तासच द्यायचे मला मीटिंगमध्ये. आणि तेव्हा आनंदसी होते, तेव्हा डोंबिवलीचे प्रकाश होते. ह्या सगळ्यांनी मला कसं काय शेअरिंग करायचं, कारण मी तेव्हा जेमतेम 10 वर्ष सोबत होतो आणि तेव्हापासून हा चाललं आहे. ए कम्स ऑफ एज 1999 साली कल्याणला शेअर केलं. त्याच्यानंतर पासिटॉन जे आहे ते 99 ते 99मध्ये शेअर केलेलं आहे. रिवायवर ग्रुपला ठाणे आणि डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स डोंबिवलीला शेअर केलेलं आहे. तर ह्या 3 पुस्तकांचं
माझी इच्छा होती की बाबा आता हे नवीन जे भूत मला सापडलेलं आहे किंवा नवीन जे हे माध्यम आहे तुम्हा सगळ्यांपर्यंत पोचायचं, आणि हे कित्येक वर्ष माध्यम चालू राहणार आहे. मी जिवंत असो किंवा नसो, मी मेल्यानंतरसुद्धा काही वर्ष हे चॅनल चालू शकेल. फक्त तुम्ही सबस्क्राईब करत राहिलात किंवा सर्च करत राहिलात. सर्च करण्यासाठी 4 शब्द लक्षात ठेवायचे. पहिला आहे AA, तो काय आपण विसरत नाही. दुसरा आहे शेअरिंग, SHARING. तिसरा आहे मुंबई, सध्या मी मुंबईमध्ये राहतो. आणि चौथा माझं नाव श्रीधर, SHRIDHAR. आता यातलं नाव काढायला सांगितलं माझ्या स्पॉन्सरनी, पण आता ते कसं काय करायचं ते जाणकार माणसाशी बोलतो मी, आणि श्रीधरच्या ऐवजी भिवंडी शब्द टाकून मी कधीतरी मोकळा होईल. बघूया काय जमेल तसं. तर तुम्ही सर्वांनी हे 4 भाग ऐकण्याकरता तुम्ही जो पेशन्स दाखवला, तुम्ही जे ऐकलं त्याच्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. आणि परमेश्वर आपल्या सगळ्यांचं भलं करो. बरोबर आहे, बिग बुकच्या शेवटी जसं लिहिलं की आमचे पुस्तक फक्त सूचक राहील, परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करेल. तसं ह्या ऑडिओ कॅसेट्समध्ये माझ्याकडे पूर्वी कॅसेट होत्या सगळ्या, त्या 100 कॅसेट मी आता ट्रान्सलेट बदलून घेतो आहे सॉफ्ट कॉपीमध्ये. गोरेगावचा आपला सभासद मला आणि चेंबूरचा सभासद मला मदत करतो आहे, गोरेगावचा सभासद. त्याच्यामध्ये आता सॉफ्ट कॉपीमध्ये हे सगळं तुमच्यापर्यंत गेलं. कारण कसं आहे, नाहीतर काय माणूस मेला, सभासद मेला की आमचा सुनील त्याच्या घरी जातो, त्यांना ओळखत असेल त्या फॅमिली मेंबरला सांगतो की ह्याचं काय काय याचं आहे ते काढा बघू, आम्हाला द्या. आणि मग ते सगळं उचलतो सुनील आणि GSOच्या ऑफिसमध्ये नेऊन टाकतो, आणि ते त्याच्यामध्ये कपाटात ठेवतात आर्काइव्ज म्हणून. मग ते लोकांपर्यंत पोचणार नाही. त्याच्यामुळे हे माझ्याकडे पुस्तक आहे, माझ्या नोट्स आहेत, माझ्या या 6 200 पानी 300 पानी वह्या भरलेल्या आहेत. त्याचा काय नंतर उपयोग, मी गचकल्यानंतर माझी बायको दुसऱ्या कोणाला तरी देणार, तो त्याचा उपयोग करेल नाही करेल. आणि तो किती वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीनी एकाने दुसऱ्याला सांगणे फार लोकांपर्यंत पोचू शकणार नाही. पण हे यूट्यूबचं माध्यम असं आहे की जे सतत चालत राहील आणि ज्याच्यावरती ते राहील की बाबा पेनड्राईव्ह खराब झाला, मला हार्ड डिस्कमध्ये ठेवलेलं ते सारखं बदलायला लागतं, हार्ड डिस्क खराब झाली, किंवा तुमच्या ह्याच्यावरती काय म्हणतात त्याला जीमेल अकाउंटमध्ये ड्राईव्हवर अपलोड केलं, हे असे असंख्य प्रयोग आहेत. पण मला वाटतं देवाची इच्छा असेल तसं होईल. आणि तुम्ही पुन्हा एकदा देवाचे आभार, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार. आणि एक हमसफा पेज पुस्तकाचा 4था आणि शेवटचा भाग इथे संपलेला आहे. तुम्हा सर्वांचे आभार, देवाचे आभार. थँक्यू. गॉड ग्रँट अस द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स वी कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स वी कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. थँक्यू. येत राहा, कीप कमिंग बॅक. अल्कोहोलिक्स अनॉनिमस आपलं हे यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय.